या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच माझे सहकारी मित्र विनोद भाऊ कराड जिल्हा अध्यक्ष, त्यांचा आनंद वाटतो की माझ्यासारख्या एका छोट्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या प्रवेश सोहळ्याला आदरणीय पालकमंत्री महोदय आले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो। भाऊ, राजकीय जीवनामध्ये कामकाज करत असताना सातत्याने 30 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य झालो, उपसरपंच झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, नगरसेवक झालो आणि आता शिवसेनेच्या कृपेने परत स्वीकृत नगरसेवक झालो। त्याबद्दल मी शिवसेनेचा ऋण माझ्या आयुष्यात फेडू शकणार नाही। निश्चितच या ठिकाणी सांगत असताना दुःख देखील वाटते की ज्या घरामध्ये मी वाढलो, त्या घरामध्ये मी लहानचं मोठं झालो, जे घर वाढलं पाहिजे, तो पक्ष वाढला पाहिजे, यासाठी मी जीवाचं रान केलं। सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पक्ष वाढवला, परंतु पक्ष वाढवत असताना आताची नगरपालिकेची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांनी पाहिजे त्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य केलं नाही। उमेदवारी देत असताना आम्हाला सांगितलं गेलं की तन आणि मन आणि धनाने आम्ही तुमच्या सोबत राहू, गावागावात तुमच्या सभा घेऊ, परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडून मिळाला नाही। त्यांना ज्या वेळेस आम्ही सभेला बोलवलं, त्यावेळेस या ठिकाणी त्यांनी फक्त 2 सभेला उपस्थित राहिले। ते स्वतःला महाराष्ट्र राज्याचे नेते म्हणून घेतात, ते फक्त 2 ठिकाणी आले। कालांतराने त्यांना 3ऱ्या वेळेस ज्यावेळेस आम्ही फोन केला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला मुक्ताईनगरमध्ये लक्ष घालावं लागेल, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार नव्हता, त्या ठिकाणी त्यांना लक्ष घालायला वेळ होता। परंतु वडगावमध्ये 21 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उभे असताना इथे कुठल्याही प्रकारचा त्यांनी वेळ दिला नाही। दुर्दैवाने मी तर असं म्हणेन की सर्वच उमेदवाराची त्यांनी राजकीय हत्या या ठिकाणी केली। या ठिकाणी बोलत असताना भाऊ, दुसरा विषय अजून अभिमानानं सांगेल, तुम्ही ज्या वेळेस भाषणात बोलता त्या वेळेस तुम्ही सांगता की मी टपरी चालक होतो, आनंदाने आणि मोठ्या याच्याने मी देखील तुम्हाला सांगेल की मी देखील भाऊ आपल्या सरकारचे टपरी चालक होता आणि एका टपरी चालकाच्या प्रवेश सोहळ्याला आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल निश्चितच मी मनापासून आपला आभार मानतो। शिवसेना परिवारामध्ये मी आजपासून या ठिकाणी